नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय वारुळे. आता आम्ही सकाळ झालेली आहे आणि आता हरिश्चंद्रगडाचा असणारा सर्व टप्पा पार करून आम्ही गडापर्यंत पोहोचलोय. माझ्या आयुष्यामध्ये इच्छा होती की मी हरिश्चंद्रगड या ठिकाणी सर करावा आणि सर करत असताना त्या ठिकाणी अनिकेत शेट गाडवे आम्हाला आवाज देतात. आम्हाला त्या ठिकाणी जायचंय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी, एव्हरीबडी गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही पोहोचले आता. जर माणूस रात्रभर झोपला नाही तर त्याला सकाळी पारसं म्हणायचं का? बाय बाय पिचली माझी बांगडी, बांगडी बांगडी. 360 360. काल रात्री आपण काही व्हिडिओ माझे तुम्ही पाहिले असतील. संध्याकाळी रात्री चालत असताना हरिश्चंद्रगड ना व्हिडिओ काही काढता आले नाही मला, कारण की रस्ता पण असा डेंजर होता. त्याच्यामध्ये बॅटरी सांभाळायची, मोबाईल सांभाळायचा. त्यानंतर काही मित्र बरोबर होते, चालताना त्यांच्याबरोबर चालता आलं पण पाहिजे जाताना. संध्याकाळी चालत असताना भरपूर प्रवास आम्ही करून या ठिकाणी पोहोचलो आणि हा हरिश्चंद्रगडाचा स्पॉट आहे. माझ्या मागच्या बाजूला इकडे तारामती स्पॉट आहे आणि काही टेंट सुद्धा छोटे छोटे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला बाजूला. तर आता इकडच्या बाजूने वरती चालायला सुरुवात करायची आहे. या ठिकाणाहून वरती जायला त्या ठिकाणाहून आम्ही इकडच्या बाजूला वरती डोंगरावरती तारामती पॉईंट आहे. तारामती पॉईंट नंतर कोकणकडा आणि ह्या ठिकाणी इकडे आहे आता हरिश्चंद्रगड मंदिर, मुख्य मंदिराजवळ. याच ठिकाणी संध्याकाळी आम्ही सगळेजण, संध्याकाळी कोणाकडे टेंट नव्हता, आम्ही सगळेजण इथेच रात्र झोपून काढली. आणि हे भाई इथे ह्या साईडला जवळच काही टेंट आहेत, 2 टेंट इथे आहेत. इथे एक फॅमिली आहे, फॅमिली या ठिकाणी आहे. आणि अर्थातच आता सगळेजण, तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की रात्रभर प्रवास करून दमलेले सगळेजण फक्त 10 ते 15 मिनिटं झोपले. थोडंसं पहाट व्हायला सुरुवात झाली, थोडंसं उजेड पडायला सुरुवात झाली आणि आम्ही सगळे आता लगेच उठलोय. प्रत्येक जण आपापली तयारी करतोय आणि आवर्तून निघलेलं आहे. नाही, पावरच दाखवणार मी तुम्हाला. शेट झाली झोप. मी काय म्हणतो, ते तारामतीला कुठून जायचं? इकडच्या बाजूने जायचं. असं जाईन ना. हे पाहिजे जे आहे ना, या झाडांमधून, या समोरच्या झाडांमधून जायचं. इथून असा रस्ता जायला. इथून जाईल बहुतेक. इथून कुठून जायला रस्ता नाहीये. आल्याला विचारलं त्या पोरांना, या याच्यातून जायचं झाडांमध्ये आणि या झाडांमधून या इथून मधून रस्ता तिकडे जायला. तिरगा विचार करतोय जावं. विचार करतोय ना जायचंच आहे. विचार करतोय, ठरलेलंच आहे. ओ कोठाळे सर, आपल्या वर जावं लागेल ना. मग पुढे जाऊ ना, त्यांना बघू ना. ते विचार करतात जायचा वरती, परत येणार इकडं. चला. कुठे सर, कुठे? अरे मोठी होती ती, घरी राहिली, तिने आणता आली. ही बारकी आशपकनी आता घेतली होती, चॅनल साठी ऐकले. आता मुलाखत लोक, मी खासदार बोलते. मला वाटलं आज मनसरला कार्यक्रम आहे, मी आलो इकडे निघून. आता एकटाच जा. बघ आता काय होतं, तू नाही कॅन्सल म्हणते, जायचं ते आता. हे रात्री अंधारात गाडी चालवत होते आमच्याबरोबर. हे रामा शिके थोडं वर्ग मित्र. आणि ते दंग झालेले. कुठे ते कुठे गेलाय तू? मास्तर कुठे गेले?
अगदी बसले वाटते. हा इथेच वाटते. हळूच. तारामती पॉइंट ना, तारामती पॉइंट चढायला सुरुवात केली आपण. तिथे मंदिर आहे मागे, इथे इथे मागे इथे 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 मंदिर आहे. आणि आम्हाला जायचंय इकडे वरती. तर चलो. बरोबर बरोबर असं. काही 2-3 वर्षांमध्ये झालेले अनुभव, त्या अनुभवामुळे प्रवास करणं हेच महत्वाचं आहे. हे काय रस्ता वाटतेच तिकडे. फिरले नाही. काय होतं म्हणले आणखी लेपर मध्ये बोलले तर बरं होईल. काय इकडे आमच्या व्हिडिओ मध्ये बोलले तर बरं होईल. नको अगरबत्ती संपल्या. प्रवास केल्याने माणूस फ्रेश होतो. निसर्गाच्या सानिध्यात प्रवास केल्याने निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत आमचा प्रवास आमचा प्रवास दिघलात गेला. सकाळ सकाळी एका हातात माईक पकडला. हा व्हिडिओ असं असा पोस्ट करा. अगं बाबा पडलं मी. थांबा तुम्हाला ऐकले पण लागल. त्यालाच लावायला कुठेतरी जागा पाहिजे असल. हाय दे हाय आहे वरती आहे. बाई बाई पिचली माझी बांगडी 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 पडलो मी. किती वेळा ट्रॅक केला
किती आतापर्यंत हा किती वेळ गेले बरं कसं बाईक सगळं कसं झालं तुमचं नाही या पोरांबरोबर व्यायामाला जाते 4 वाजता हे शाळेच्या सगळ्या 4 वाजता एक 6 वाजता यायचं ते पाय 15 दिवस सलग सलग नाही दांड्या होतात ना काम असल्यावर नाही होत. क्वचित काही म्हणा किती व्यस्त लाईफ जगलं ना त्याच्यातून असा वेळ वाढला चांगला असतो नाही का. हे असं पाहिजे रे ते ठराविक वय झाल्याच्या नंतर वाटतं होते का म्हणायचे आमच्या सारखे काय तरुण कपडे मांडे आम्हाला लागले नाही काही नाही आपलीच आहे आणि मग जगलं पाहिजे. जगलं पाहिजे. आता आपल्याला अमेरिकेला जायचं म्हटलं नीट राहिलं पाहिजे. हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते दोघांचे काम स्वित्झर्लंडला आले. दादा बाबा तिकडे गेले आता अमेरिकेत आहे एक दुबईत आहे. हा पण आता त्यांचं मास्टरला काम झालं स्वित्झर्लंडला होते. मग तुम्हाला तिकडे जावं लागेल. आपण घर जातात पाहिजे ना ते. आपण दोघं पण एका कॅमेरा दिसत होता फ्रेम मध्ये इकडे पूर्व आहे ना इकडून सूर्य आला का आणि इकडे पश्चिम हे तर दिशाच कळते ना आपल्याला. मला वाटलं इकडे मंदिराचं तोंड इकडे होतं ना मला इकडे पूर्व असं असं आणि के शेट दमलेत रात्री बसून तरी चालते ते थांबत थांबत चालते तेवढं करे. आलो ना पण काय नाही मी कुठे का मी म्हणते ना उलट मग आमच्यापेक्षा चांगले आहेत तुम्ही अजून पण. शेट सगळ्यात बाहेर ट्रॅक कोणता केला तुम्ही कळसू बाई हरिहर हरिहर हा तो याच्यातला डेंजर किल्ला नाशिक कुठे तो कसला डेंजर थरथर काप डायरेक्ट ना व्हिडिओ तर जेवढं बेकार दिसतंय ते
कडक उन्हाळा चाललेला आहे. कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा या हिरव्या झाडांमध्ये थंडी थोडी जाणवत आहे. चालतंय म्हणून थोडं गरम झाले, पण थोडी थंडी तर जाणवत आहे. आपल्याला आवाज येते. हा पोचलो शेट. हा हा नाही, एक बाकी अजून. एक शेवटचा पोचलो. हो हा इकडे पश्चिम आहे, इकडे पूर्व आहे. हे पहा इकडे सूर्य उगवला आता, आणि इथून बाहेर निघलेत. आणि हे जवळ तारामती पॉइंट इथे वरती आले. आणि एक शेट गाडवे आले. पळत पळत आली तुम्ही? मग इतके लवकर कसे काय पोहोचले? मग ते काय हरभरे हरभरे खाता का? आता तारामती पॉईंटवर आहे. आणि तारामती पॉईंट पासून इथून खाली माळशेज घाट आहे. जो आपल्याला उंच माळशेज घाट दिसतो तो खाली आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसणार नाही, छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मी. पिंपळगाव जोग्याचं बॅकवॉटर या ठिकाणी आहे. काल रात्री आम्ही अंधारातून निघून प्रवास करून इकडे गेलो, आणि त्या बॅक साईडने साधारणतः ह्या डोंगरांच्या खाली हे डोंगरांच्या बाजूने चालत चालत वरती आलोय. आता तिथं वरती जायचंय. सूर्य इकडे उगवल्यामुळं इकडून क्लिअर दिसतंय. सूर्य उगवल्यामुळं इथे माळशेज आहे. इथे व्हाईट कलर साईडला बॅकवॉटर पिंपळगाव जोग्याचं. आता अजून वरती जातो, वरतून तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो. पासवर्ड गेला. पासवर्ड कसा लागतो? नाही निघे बघा बघ. नाही निघत काय फोन तसा. फोटो निघतो ना. नाही मला चालेल. मित्रांनो नमस्ते.
हरिश्चंद्रगड तारामती पॉइंट. आलो आलो के. तारामतीच्या शेवटच्या पॉइंटला पोहोचले आता आम्ही सगळेजण. आणि इकडच्या बाजूला आता माळशेज, पिंपळगाव, जोगा डॅम दिसते ना. आम्हाला ज्यांनी आणले दादासाहेब कोठाळे या इकडे आमच्या बरोबर. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही झालोय. काल रात्री कुठे झोपले तुम्ही? मंदिरापाशी. रात्रभर काय करत होते? चालतच होतो. आणि आता काय करताय? चालतच आहे. 2 दिवस का? 2 दिवस चालतोय नुसते, सलग चालतोय. या इकडे सारथी. आणि हे आहेत आमचे सारथी राम बापू. यांच्या बरोबर यांनी रात्री गाडी पण चालवली आहे, रात्रभर चाललेत पण आमच्या बरोबर. आणि आता पण चालतात. गाडीत परत चालवायची ना. आता कुठे आपण कोणत्या पॉइंटला? तारामती पॉइंट आहे आपण. हा, इथून कुठे जायचं आता? आता इथून तारामती पॉइंट करून आपण साईड कोकणकडे साईडला जाणार आहे आपण. कोकणकडे साईडला. हा. आणि इकडे ही पोरं चढतात आता वरती सगळी सरने आणलेली. आणि आमचे स्वतःच एकटेच फोटो काढतात, तेच फोटो काढतात, तेच हसतात. तेच हेच फोटो काढतात, हेच हसतात. काय फोटो निघत नाही का चांगला? चांगला निघण्यासाठी असते. चला पुढे जाऊ, कंटिन्यू करू. आता फायनली आम्ही पोहोचलोय तारामती पॉइंटच्या शेवटच्या टोकाला. आता तारामती पॉइंटच्या शेवटच्या टोकाला आता आहे या ठिकाणी सह्याद्री. व्हिडिओ चालले. शेट कसं वाटतंय? लय भारी. आतापर्यंत ट्रॅक केलेले सगळ्यांमध्ये छान ट्रेक. सकाळचा हा ट्रॅक म्हणजे तुम्ही केलेले अगोदर, पण आजचा कसं वाटला? एकदम बेस्ट. एकदम भारी. हे सगळं दादूमुळे शक्य आलं. बघितलं तो कौतुक करतोय आम्ही. पुढल्या वेळेच्या ट्रॅकला आम्हाला घेऊन जा. हा, तुला काय सांगितलं? मला माहिती हौशी माणूस आहे ना. आम्ही हौशी माणसानच बरोबर नेतो. खतरनाक. कष्ट वस्तू झाली सगळे. तू किती वेळा ट्रॅक केले? 2 वेळा. तुझं काय नाव आहे? विनायक बांगर. किती वेळा ट्रॅक केले? 2 वेळा. काय काय केले? हेच हाच ट्रेक. हाच. हा, हा पण त्यावेळेस कधी आलता? सकाळी आलता असा की रात्रीचा? पार्टी. पहाटे. हा. तेव्हा तर आता काय फरक आहे? आता आपण लवकर आलतो आज, म्हणजे लवकर अंतर कव्हर झालं. त्यावेळेस काय विषय झाला, उशीर झाला उतरायला खाली नंतर. हा, उन्हामुळे. आताच वाटते आज एकदम भारी. शेवटच्या पॉइंटला आता तारामतीच्या सगळ्यात शेवटच्या पॉइंटला पोहोचतो. आता तिथून जायचे कोकण कड्याला. कोकण कड्याला जाऊन भेटूयात आपण. 360 झकास सह्याद्री. आय लव्ह सह्याद्री.
अरे लय भारी चाललंय ते बघ ते बघ. तिला माझं घे रे. थांब रे डोकावर आता डायरेक्ट त्याचा एक सेकंड झाला. अरे दे रे जेवते तरी ते. अरे ते जेवते तिथे. अरे ते आपले नाही आहेत रे. हे इकडे आहेत रे. ते गरीब इकडे आहेत रे. अरे इकडे आहेत रे. चांगली पॉर आहे. कुठून या वेगळ्या आपण इकडे खाली आपण तिथून वर ना तिकडून आलो त्या साईडने ना. पैंज लावा पण दोघांबरोबर मला घ्या. तू आम्हाला घे. हा खर्च तर व्हायलाच पाहिजे का. कोणी 500 जमा करा. पड्या का पळे या उन्हाळ्यात कोकणात नाही जायचं. पळे एवढ्या उन्हात थायलंड पण नाही जायचं अजिबात. नाही 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 दिलं काय नाही मला. हा थायलंडला काय जायचं. थायलंडला का जातो दाद्या. दादा थायलंडला का जाऊ. ऍक्च्युली कसं माहिती की मी आजपर्यंत गेलो नाही त्यामुळे मला काय माहितीच नाही. खरं सांग. काय काय सोचते जे हा काय काय सोचते
साहेब एकदम रे साहेब डायरेक्ट रोटेटेंट बेसन बाकर कायचा आता बेसन बाकर सगळ्यांनी हा स्वस्त मस्त आता खर्च कमी होतो. आता कायचं बाकर बेसन कांदा बाकर काय कायचं ते कटाय मंदिर रे तू बोल आता मंदिर दे समोर येतात बदललं काय मंदिर तिकडे मंदिर रे ते नाही ते काय तिकडे मंदिर आहे ते अरे मंदिर तिकडे ते खाली रोड जातो हा चोरवाट कधी कधी यायचं मी त्यामुळे एकटाच बिडी प्यायची का टॅक रामा काय रे अरे काय दमलो काय आता हा? दमलो तू एवढं चालतो सगळं काय नाही काय झालं आता विश्रांती. तुला तर थायलंडला जायचं खाई दमल्यावर नाही चालायचं रे तिकडे नाही बस हवस झाली काय हवस झाली हवस. परत येणार आहे का येणार नाही येऊ ना पावसाळ्यात का रे. पावसाळ्यात निसर्गाचं हे पाहिलं. नाकाल सुरू झाली सांग आपल्याला औषधी काय म्हणतात